आज लाईव्हवर जी मॅनिप्युलेट करून लोकांची दिशाभूल करून खोटं बोलण्यात आलेलं आहे त्याचा पर्दाफाश या व्हिडिओवर मी करणार आहे. तर असं म्हणण्यात आलं की त्या चॅटमध्ये पुढच्या पाठच्या गोष्टी बघा, तर त्या चॅटमध्ये आधीच्या आणि नंतरच्या गोष्टीमध्ये फक्त मस्ती मौज मज्जा करूया, धिंगाणा घालूया असं आहे. परत असं म्हणण्यात आलेलं आहे की ही माहिती फेसबुक मेसेंजरवर दिली. नो, बिलकुल नाही. जी पण माहिती मी दिलेली आहे ती सेम माहिती मी पोलिसांना देखील दिलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण दिलेली आहे आणि हिला जी माहिती दिलेली आहे ती मी माझ्या स्वतःच्या नंबरवरून दिलेली आहे. खोटारडे बाई, खोटं नाही बोलायचं. आणि मी दिलेल्या माहितीचा सगळ्यात जास्त उपयोग तुला झालेला आहे, कारण 6 महिन्यांपासून तुझं यूट्यूबवर युद्ध चालू होतं आणि मी दिलेल्या माहितीमुळे खरं तर तुझ्या या युद्धामध्ये, यूट्यूबवर तुझं चालू असलेल्या युद्धामध्ये तुला खूप मोठी मदत झालेली आहे माझी. तर खऱ्या अर्थाने तर बेईमान तू आहेस, एहसान फरामोश तू आहेस. तू म्हणतेस की मी लूजर आहे. नो, इन फॅक्ट यू आर अ रिअल लूजर इन ट्रू सेन्सेस बिकॉज you could not have a healthy, dignified debate with me. That's why you stooped down to the level that you started defaming me, you started targeting my professional and personal life. So hence proved that you are a big time loser. चल ठीक है, एवढं तरी समजून आलं की जे मी लाइफस्टाइल जगते त्याची तुला एवढी जळण होते. तो जलने वालों को और जलाना चाहिए. अभी मेरे और छोटे छोटे कपड़ों में फ़ोटोज़ और वीडियोज़ पोस्ट होंगे और मैं हॉटेलिंग करूँगी और मैं एन्जॉय करूँगी और तुम जलते रहोगे. ते काय असतं ना, एक फॅशन रूल आहे दॅट यू नीड टू ड्रेस ॲज पर दी ओकेजन. पण ते तुझ्यासारखं फॅशन डिझास्टरला समजणार नाही, जी आपल्या बॉयफ्रेंडसाठी, आपल्या नवऱ्यालाच नाही तर मुलीला देखील सोडायला तयार झालेली. त्या व्यक्तीने इतर व्यक्तींच्या रिलेशनशिप स्टेटसवर तर काहीच बोललं नाही पाहिजे, लाज वाटली पाहिजे बोलण्याआधी. जिने स्वतःनेच आपल्या अर्ध्या वयाच्या मुलासोबत रासलीला केलेली आहे, तिला दुसऱ्यांच्या लव्ह अफेअर्सबद्दल बोलायला काहीच नाक नाही. हॅशटॅग नकटी. तुमच्या मॉडरेटर्सला, तुमच्या लोकांना कोणीच काही माझ्या चॅनलवर किंवा मी घाण बोलत नाही, गरज पण नाही. तुम्हाला संवैधानिक विरोध जो करतो ना तोच खूप भारी आहे.